प्रियांनो, चला प्रेषितांची कृत्य त्यातील अध्याय 27 व वचन 29 पासून मी वाचत आहे. पहा, या ठिकाणी काय म्हटले आहे. तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावर 4 नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले. ते तेथे वाट पाहत बसले. प्रियांनो, इथे पौल आणि पौलाबरोबर असणारे जे कैदी होते व जे अधिकारी त्यांच्या सोबत होते, हे सर्वजण एका जहाजाने प्रवास करत चाललेले होते. जेव्हा ते असे प्रवास करत जात होते, ज्या जहाजाने ते प्रवास करत चाललेले होते ते वादळामध्ये अडकलं. पहा 13व्या वचनापासून. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलून नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत गेलो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले, म्हणून त्यांनी शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. प्रियांनो, पौल आणि पौलासोबत जे इतर कैदी होते तसंच जे अधिकारी तिथे होते, ज्या जहाजाने ते प्रवास करत चालले, ते जहाज ज्या स्थळामध्ये जाऊन पोहोचलं पाहिजे त्या स्थळामध्ये पोहोचेल अशी आशा निघून गेली होती. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जेव्हा ते पडलेले होते, जेव्हा ते जहाज इकडे तिकडे हेलकावे घेत होतं, वादळाचे धक्के त्या जहाजाला लागून ज्या बाजूला वादळ वाहत होतं त्या दिशेला ते जहाज देखील वाहत चाललेलं होतं. न तर सूर्य किंवा ना तर तारे दिसून येत होते. अंधार पसरलेला होता. त्या कारणामुळे चहूबाजूला कोणताही प्रकाश दिसत नव्हता. बायबलमध्ये आपण येथे पाहतो, मग पुष्कळ दिवसपर्यंत सूर्य किंवा तारे दिसून आले नाहीत. त्या काळी समुद्रावरती पूर्ण अंधार हा पसरलेला होता. काही समजून न येण्यासारखी परिस्थिती होती. उपजीविकेसाठी त्यांच्याकडे असणारं जे सामान होतं ते देखील त्यांनी जहाजातून टाकून दिलेलं होतं. ते जहाज हलकं करण्यासाठी, त्यांचा तो प्रवास सुरक्षित करण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले होते. पुष्कळ प्रयत्न करून देखील त्यांचा तो प्रवास अतिशय खडतर स्थितीमध्ये भरला आणि त्यांच्या चहूबाजूचा अंधार देखील त्यांच्यापासून दूर गेलेला नव्हता. त्यांच्या चहूबाजूला असणारं वातावरण अशा प्रकारे बनलेलं होतं की ते त्या पाण्यामध्येच बुडून जातील, त्यांचा नाश होईल अशी स्थिती आलेली होती. वचनामध्ये असं आपण पाहिलं, तिथे असं लिहिलेलं आहे, मग शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू निघून जाऊ लागली. आज आमच्यात असे कुणी आहेत का? पूर्वी माझ्याकडे एक चांगली अशी नोकरी होती. पूर्वी माझा व्यवसाय अतिशय चांगला चाललेला होता. अगोदर माझं कुटुंब अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं होतं. एकेकाळी माझे अतिशय चांगले मित्र होते. माझे पुष्कळसे नातेवाईक माझ्या सोबत होते. परंतु माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या नोकरीमध्ये अचानक एक वादळ उभं राहिलं. अचानक माझ्या नोकरीवरती एक वादळ आलं. माझ्या कुटुंबामध्ये एक वादळ शिरलं आणि त्या वादळाने माझ्याकडे असणाऱ्या सर्व बहुमूल्य गोष्टी माझ्यापासून दूर नेल्या. ते जे वादळ होतं त्याने माझी संपत्ती माझ्यापासून दूर गेली. माझा पैसा माझ्या हातामधून दूर गेला. माझ्या नातेवाईकांना माझ्यापासून दूर केलं. माझ्या मित्रांना माझ्यापासून दूर नेलं. शेवटी माझं कुटुंबही माझ्यापासून दूर केलं. माझ्या पतीला माझ्यापासून दूर केलं. माझ्या पत्नीला माझ्यापासून दूर केलं. माझ्या मुलांना माझ्यापासून दूर केलं.
माझ्या आयुष्यामध्ये जे वादळ उभं राहिलं होतं त्याने माझ्या जीवनामध्ये गोंधळ आणला, माझं जीवन गोंधळून टाकलं. त्या आलेल्या वादळामुळे माझ्या आयुष्यामध्ये असणारी शांती माझ्यापासून दूर झाली. माझ्या जीवनात असणारा आनंद दूर झाला. माझी झोप ही उडून गेली. माझं आरोग्य माझ्यापासून दूर गेलं. आयुष्य जगण्याची देखील आशा मला राहिली नाही. निराशा माझ्यात आली. व्याकुळपण आलं. आशारहित असं त्या वादळाने माझं जीवन बनवलं. आता वास्तविक पाहता मी जिवंत दिसत आहे, परंतु मला कधी मरण येईल हे मलाही ठाऊक नाही. प्रियांनो, एक दिवस एक सेवक माझ्याकडे आला. तो आल्यावर त्याच्या जीवनातील परिस्थितीबद्दल त्याने मला सांगितलं. त्या सेवकाला दुसऱ्या एका सेवकाने माझ्याकडे आणलेलं होतं. पास्टर साहेब, हे सेवक अतिशय कष्टांमध्ये पडलेले आहेत. आर्थिक अडचणीमधून चाललेले आहेत. त्यांची साक्ष खराब होत चाललेली आहे. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये जात आहेत. मी त्यांना विचारलं, तुम्ही त्यांना माझ्याकडे का आणलेलं आहे? तुम्ही यांचं काहीतरी मार्गदर्शन करून तुम्ही त्यांना काही मदत कराल या आशेने मी तुम्हाकडे आणलं. तुम्ही यांना काहीतरी मदत करा. हे सेवक जे पूर्णपणे बर्बाद होऊन गेलेले आहेत, आज किंवा उद्या मरू शकतील. मी मोठ्या आशेने तुमच्याकडे मदतीसाठीच त्यांना घेऊन आलेलो आहे. अशा त्या वादळामध्ये अडकलेल्या त्या सेवकासोबत बोलत असताना जेव्हा मी पाहिलं, कृपया ऐका, तो सेवक तर माझ्याशी बोलत होता, परंतु त्याचे शब्द वेगळे होते व त्याची नजर वेगळीच होती. कधी या बाजूला पाहत असायचा, मग काहीतरी बोलणार, पुन्हा तिकडे पाहणार, पुन्हा काहीतरी बोलणार. इकडे तिकडे पाहूनच काहीतरी बोलत होता. यामागचं कारण माहितीये? त्याचं जे मन होतं ते स्थिर राहत नव्हतं. आयुष्यामध्ये तो निराश झाला होता अशी परिस्थिती होती. जीवन जगण्याला तो कंटाळून गेला होता अशी परिस्थिती आली होती. तो परमेश्वराची सेवा करत आलेला होता, परंतु आज त्याच्याकडून कोणती चूक झाली, कोणती चूक भूल झाली, त्याने कोणते चुकीचे निर्णय घेतले मला ठाऊक नाही, परंतु तो त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला होता. माझं मन कधी अधिक हळहळलं हे सांगायचं तर त्या सेवकाने माझ्याशी बोलत असताना मला असं म्हटलं, सर, मी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. काय आहे? माझ्या घरावरती एक खोली आहे. त्याच खोलीमध्ये मी झोपत असतो. त्या खोलीमध्ये मी झोपतो तेव्हा मी आतून कडी लावत नसतो. पण का? असं का बरं? मी त्यांना विचारलं. तेव्हा ते सेवक काय बोलले माहीत आहे? आज किंवा उद्या मला मरण आलं व मी दरवाजा आतून बंद करून झोपी गेलो तर दरवाजा तोडावा लागेल. दरवाजा तोडून मला बाहेर काढावं लागेल अशी परिस्थिती का येऊ द्यावी? मी मेल्यावर माझी बॉडी काढण्यासाठी दरवाजा तोडावा लागू नये यासाठी मी दरवाजा देखील लावत नाही सर. अशी माझी परिस्थिती आहे. ते शब्द ऐकल्यानंतर मला अतिशय वेदना झाल्या. काहीही करून या सेवकाला उभं केलं पाहिजे असं मला वाटलं. प्रियांनो, आज ते सेवक जिवंत आहे. आज ते सेवक मोठ्या आनंदाने सेवा करत आहे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कृपया ऐका. एक देवाचा सेवक वादळ आणि संकटामध्ये सापडून आपल्या सोबतच्या सेवकाकडे येऊन आपली समस्या त्याच्याकडे सांगितल्यामुळे एक सहसेवक या नात्याने माझी असणारी जी जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे या प्रयत्नात त्याची थोडी मदत केल्यामुळे तो सेवक जो आज उभा राहू शकला. माझ्यासारखा छोटासा दास देखील एखाद्या सेवकाला जर उभा करू शकत आहे, तर ज्याने तुमच्यासाठी आपला प्राण दिला तो परमेश्वर तुम्हाला का उभा करू शकणार नाही, हा प्रश्न मी तुम्हाला करत आहे. ज्याने तुम्हासाठी आपला जीव दिला तो देव, जो तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो, त्या परमेश्वराकडे जर तुम्ही गेला, त्या परमेश्वराला तुम्ही आपल्या समस्या जर सांगितल्या, तुमच्या जीवनातलं सर्व ओझं जर त्या देवाला तुम्ही दिलं, तर का नाही तो परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किनाऱ्याला घेऊन जाईल. एकदा याचा जरा विचार करा. कोणी आहेत का आज आपल्यामध्ये जे निराशेने आणि व्याकुळतेने दबून गेले आहेत? आयुष्य जगण्याची आशा राहिलेली नाही, मी अजून जिवंत तरी का आहे, अशा प्रश्नामध्ये पडलेले लोक कुणी आज आपल्यात आहेत का? तुम्ही सेवेमध्ये आहात, तुम्ही मंडळीचे एक पास्टर आहात, सेवेकार्यामध्ये भाग घेणारे आहात.
तुम्ही एक जबाबदार पती आहात, पत्नी आहात, आई आहात, वडील आहात, पण तुमच्या जीवनातील वादळ व संकटांमुळे, तुमच्या जीवनातील आर्थिक समस्येमुळे, तुमच्या जीवनामधील अनेकशा संकटांमुळे एक विचार तुम्हाला त्रस्त करत आहे. तो विचार म्हणजे माझं काम आता संपलं आहे. आता माझं जगणं अवघड आहे. आता या भयंकर वादळातून, संकटातून बाहेर पडणं अवघड आहे. जर अशा विचारांमध्ये तुमच्यापैकी कोणी येथे येऊन बसलेलं आहे, तर तुमच्यापूर्वी देखील एक सेवक अशाच प्रकारच्या परिस्थितीमधून गेला. तुमच्या अगोदर देखील परमेश्वराचा एक दास अशाच मार्गामधून गेला आणि त्याचं नाव प्रेषित पौल होतं. तोच देवाचा सेवक येथे बोलत आहे. आम्हाला न तर सूर्य न तर तारे दिसून आले, सर्वत्र अंधार पसरलेला होता. आता आम्ही जिवंत राहू अशी आशा देखील निघून जाऊ लागली. आता आमचं सर्व संपलं असा आम्ही विचार केला. आम्ही जिवंत राहू अशी आशा देखील नव्हती असा विचार करणाऱ्या पौलाला व जे त्याच्या सोबत होते त्यांना कोणी वाचवलं प्रियांनो? असं काय होतं ज्याने त्यांना किनाऱ्याला आणलं, हे जाणून घेण्याची आशा आहे का? तर चला, काही विषय मी वचनामधून तुम्हाला आज सांगण्याची आशा करत आहे. चला, मी यावेळेला 27 अध्याय वाचत आहे. पाहूया 20वे वचन. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, तुम्ही माझे ऐकावयाचे होते. क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा. तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. प्रियांनो, तो इथे काय बोलत आहे? तुम्हापैकी कोणाच्याही जीवाची हानी होणार नाही. जेव्हा सर्व लोक घाबरून गेलेले होते, जेव्हा सर्व लोक विचार करत होते की आपण आता वाचू शकणार नाही, किनाऱ्याला जाणार नाही, हा विचार करत जेव्हा समुद्रातील सर्व सामान त्यांनी फेकून दिलं होतं, तेव्हा काय करावं समजत नसल्याने जेव्हा व्यथित झालेले होते, प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐका. पौल उठून तेथे बोलत आहे. गृहस्थानं तुम्हाला सांगायचं आहे. काय आहे? आमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. तू काय वेडा आहेस का? न सूर्य दिसत आहे, न तारे दिसत आहे, न चंद्र दिसून येत आहे. भयंकर वादळ आणि तुफान आपल्या जहाजावर येऊन आदळत आहे, तर आमच्यापैकी कोणाच्याही जीवाची हानी होणार नाही. आम्ही शांतीने सुरक्षित किनाऱ्याला जाऊन पोहोचू हे सांगत आहे. तू काय वेडा आहेस का? कदाचित कोणीतरी अशा प्रकारे पौलाला बोललं असेल. एवढ्या भयंकर वादळात आणि त्या तुफानामध्ये पौल कशा प्रकारे त्यांना हिंमत देऊ शकला असेल? या अगोदरच्या वचनात काय लिहिलेलं आहे? जगण्याची आशा आम्हाला अजिबात राहिली नाही, अशा प्रकारे तेथे लिहिलेलं आहे. परंतु पौल आता उठून उभा राहून बोलत आहे. भावांनो, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कोणती आहे? तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. आम्ही सर्व सुरक्षितपणे किनाऱ्याला जाऊ. दूर दूरपर्यंत तसं वातावरण देखील दिसून येत नव्हतं. कुठे दूर दूरपर्यंत किनाऱ्याला आपण पोहोचू अशी आशा दिसेल असं वातावरण तर कुठे दिसत नाही. मग ती आशा, तसा विश्वास, त्या प्रकारचा भरोसा पौलात कोठून आला असेल? तीच गोष्ट पौल तेथे सांगत आहे. चला पाहूया वचन 22 पासून. तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा. तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्या जवळ उभा राहून म्हणाला, पौला, भिऊ नकोस. तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा देवावर भरवसा आहे की त्याने मला जसे कळवले तसे घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल. मरून जाणारा एक व्यक्ती उठून उभा राहून बोलत आहे, आपण मरणार नाहीत, आपण किनाऱ्याला पोहोचणार.
आता जे भयंकर वादळ आणि वारं आपल्या चहूबाजूला वाहत आहे ते आपलं काही करू शकणार नाही. याचं कारण होतं की त्याने 4 गोष्टींना आपला आधार बनवलं. पहिलं होतं परमेश्वराची उपस्थिती. तो म्हणाला, रात्री परमेश्वराचा दूत माझ्याजवळ उभा राहिला व तो म्हणाला, पौला, भिवू नको, हिम्मत धर. त्याच्या विश्वासाचं जहाज डगमगू नये यासाठी सर्वात प्रथम एक विश्वासाचं नांगर तो टाकत आहे. आत्मिकरित्या जे नांगर त्याने टाकलं ते कोणतं माहितीये? परमेश्वराची उपस्थिती होती. उपस्थिती म्हणजे याचा अर्थ देव त्याच्या सोबत होता. तो म्हणाला, रात्री देवाचा दूत माझ्याजवळ उभा राहिला. तो दूत माझ्याकडे आला. म्हणजेच देवाची उपस्थिती त्याच्या सोबत आली. त्याच दूताने मला एक अभिवचन दिलेलं आहे. ते वचन असं होतं की आपला कोणत्याही प्रकारे नाश होणार नाही. हे वचन त्याने मला दिलेलं आहे. सर्वात प्रथम पौलाजवळ असणारं जे नांगर होतं ते कोणतं होतं माहितीये? देवाची उपस्थिती. आणि दुसरं नांगर जे प्रेषित पौलाने टाकलं ते कोणतं माहीत आहे? परमेश्वराचं अभिवचन. तो काय म्हणाला? देवाचा दूत मला म्हणाला. पहा वचन 23. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून मला म्हणाला. म्हणजे परमेश्वर माझ्याजवळ आला. परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराची साथ मला आहे. व दुसरं, देवाने मला अभिवचन दिलेलं आहे. देवाने माझ्याशी प्रतिज्ञा केलेली आहे. या भयंकर वादळ आणि तुफानामध्ये मी अडकून राहू नये आणि तुम्ही देखील या वादळात फसून नाश पावू नये यासाठी आपल्याला वाचवण्याचं अभिवचन देवाने दिलेलं आहे. त्याने प्रतिज्ञा केली आहे. आणि तिसरं, तो येथे काय बोलत आहे की 24 वचन, पौला, भिवू नकोस, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. हे पौला, मी मरून जाईल हा विचार करू नको. तू मरणार नाहीस. हे जहाज बुडेल असं समजू नको. ते बुडणार नाहीये. कारण की माझी एक योजना आहे. तुला कैसराच्या पुढे उभं राहिलं पाहिजे. हे तू कधीच विसरू नको. माझ्या देवाकडे माझ्याप्रती एक योजना आहे. आणि चौथं आहे, हे जे वादळ आणि वारा सुटलेला आहे त्याला शांत करण्याची ताकद माझ्या परमेश्वरामध्ये आहे. हे जे सुटलेलं वादळ आहे त्याला थांबवण्याची जबाबदारी देवाची आहे. ते परमेश्वराचं काम आहे. परमेश्वर, देवाचं सानिध्य, परमेश्वराचं अभिवचन, परमेश्वराची योजना व परमेश्वराची जबाबदारी तुमच्या लक्षात आलं आहे का? पहिलं आहे परमेश्वराची उपस्थिती. त्या वादळ आणि तुफानामध्ये जेव्हा ते जहाज बुडण्याच्या लागास होतं, पौल उठून म्हणाला, भिवू नका, तुम्ही धैर्य धरा, आपल्याला काहीच होणार नाही, कारण की देवाची उपस्थिती माझ्या सोबत आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जर देव तुमच्या सोबत असेल तर कोणतंही संकट, कोणताही नाश तुमच्या जवळ येणार नाही. हे सत्य तुम्ही कधीही विसरू नये. तुम्हाला कोणत्याही गोष्टीला घाबरून जाण्याची गरज अजिबात नाहीये. यामुळे हे सत्य तुम्ही कधी विसरू नये. एका आईने आपल्या मुलावर खूप प्रेम केलं. त्या छोट्याशा मुलाला जेव्हा स्कूलमध्ये जावं लागलं, तेव्हा स्कूलमध्ये नेण्यासाठी आणि परत आणण्यासाठी तिने एक काम करणारी मुलगी तिने ठेवली. ती त्या मुलीला प्रत्येक दिवशी 10 रुपये देत असायची. तेव्हा त्या लहान मुलाने आपल्या आईला जाऊन विचारलं, आई, तू या मुलीला माझ्यासोबत का ठेवत असतेस? अरे बाळा, तू स्कूलमध्ये एकटा जात असतोस ना, तुला रस्ता क्रॉस करावा लागतो, तुझ्यासोबत काही अपघात घडू नये यामुळे तुझी काळजी घेण्यासाठी मी या मुलीला तुझ्यासोबत ठेवलेलं आहे. मला तिची गरज नाही. मी काय वेडा दिसतो का? मी माझं जपून जाऊ शकतो आणि जपून परत येऊ शकतो. तिला जे 10 रुपये देते त्यातून 1 रुपया मला दे, 9 रुपये तू तुझ्याकडे ठेव. तू माझ्यावर विश्वास ठेव, मी एकटा स्कूलमध्ये जाऊ शकतो. असं बोलून त्या मुलाने आपल्या आईला समजावलं. 1 आठवडा झाला व्यवस्थित तो जाऊन परत येत होता. 2 आठवडे झाले व्यवस्थित जाऊन परत येत होता. 1 महिना झाला तो व्यवस्थित येत जात होता. 2 महिने होऊन गेले तो व्यवस्थित येत जात होता. तेव्हा तो मुलगा आपल्या आईकडे पाहून म्हणाला, मम्मी, तू पाहिलंस ना,
2 महिन्यांपासून मी कसा स्कूलमध्ये जाऊन परत घरी येत आहे. तू विनाकारणच घाबरून बसत होतीस. कदाचित मला काही होऊ नये हे टेन्शन घेत बसलीस, घाबरत राहिली. तू पाहिलंस ना माझा कोणताही अपघात झाला नाही. मी कशा प्रकारे मागच्या 2 महिन्यापासून स्कूलला जात आहे, परत येत आहे. तू विनाकारण काय एवढं टेन्शन घेत असतेस? तू घरामध्ये बसून तुझं काम कर ना. तेव्हा ती आई आपल्या मुलाकडे पाहून हसू लागली. आई, तू का हसत आहेस? मला काहीतरी होईल म्हणून विनाकारण घरामध्ये बसून तू टेन्शन घेत बसलीस. शांतीने घरात बसलं पाहिजे ना. ती आई हसू लागली. आई, तू का हसतेस? मी घरात बसली होते हे तुला कोणी सांगितलं? मग घरात राहिली नाही तर काय केलंस? तू माझा मुलगा आहे यामुळे. तू माझ्यासाठी जीवापाड प्रिय आहे यामुळे. ती कामवाली मुलगी तुला आवडली नाही, तिने येऊ नये असं तू बोललास यामुळेच. मागील 2 महिन्यापासून तुझ्या नकळतपणेच मी तुझ्या पाठीमागे येत आहे बाळा. हो का मम्मी? हो बाळा. पण का मम्मी? तू माझ्यासाठी अतिशय प्रिय आहे यामुळे. तुझ्यासोबत काही वाईट घडू नये. तुझी कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये. तुझ्यासोबत कोणतीही दुर्घटना घडू नये. हा विचार करूनच मी तुझ्या नकळतपणेच एका सावलीप्रमाणे ह्या 2-3 महिन्यामध्ये मी तुझ्या पाठीमागे चालत राहिली. कारण की मी तुझ्यावर खूप अधिक प्रीती करते. त्या मुलाला हे ठाऊक नव्हतं की त्याची आई त्याच्या मागे मागे चालत आहे. त्या मुलाला हे माहिती नव्हतं की त्याची आई त्याच्यावर एवढं अधिक प्रेम करते. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बऱ्याचशा लोकांना, आमच्यातील पुष्कळ लोकांना हे माहिती नाही की देव तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो. आमच्यातील पुष्कळ लोकांना हे अजिबात ठाऊक नाही की देव तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतो, यामुळे तो तुमच्या बरोबरच राहत आहे. एक वेळ तुमची सावली तुम्हाला सोडून जाईल, परंतु तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा देव तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. माझा देव तुम्हाला अजिबात सोडून देणार नाही, हे सत्य आहे. त्या वादळात व त्या तुफानामध्ये जेव्हा जहाज अडकलं, जेव्हा सर्वांनी आपला प्राण वाचेल अशी आशा सोडली, तेव्हा पौल म्हणाला, आपल्याला काही होणार नाही. पण तू कसं बोलू शकतोस? आज रात्री परमेश्वर माझ्याशी बोलला आहे. तो देव माझ्या बरोबर आहे. प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये वादळ आणि वाऱ्यामध्ये जर वाहवत जायचं नाहीये तर परमेश्वर माझ्या बरोबर आहे या विश्वासाच्या नांगराला तुम्हाला तुमच्या जीवनाच्या समुद्रामध्ये टाकायचं आहे. जेव्हा परमेश्वर माझ्या बरोबर आहे हे सत्य आणि ही वास्तविकता तुम्ही ज्या प्रकारे पौलाने जाणून घेऊन समजून हिम्मत धरली, आज देव तुमच्या बरोबर आहे हा विश्वास धराल तर कोणतंही वादळ किंवा कोणतंही तुफान तुमच्या कुटुंबाला बुडवणार नाही. कोणतीही विपत्ती व संकट तुमच्या जवळ येऊ शकणार नाही. जे वादळ आज तुम्हाला घाबरवून सोडत आहे, तुम्हाला चिंतेमध्ये पाडत आहे, अडचणीत आणत आहे, भयभीत करून सोडत आहे, त्या प्रत्येक वादळाला आणि विपत्तीला थांबवण्यासाठी तुमचा देव तुमच्या सोबत आहे हे सत्य तुम्ही जाणून घेणार तर किती बरं राहील. पवित्र परमेश्वर देव बापा, अगदी सरळ व स्पष्टपणे प्रत्येकाचं अंतःकरण जाणून त्यांच्याशी बोलणारा तू महान देव आहेस. तुझे आभार मानतो. वादळ आणि वाऱ्यामध्ये अडकलेले ते जहाज, भयंकर अशा तुफानामध्ये फसलेले ते लोक, आता आम्ही जिवंत राहू अशी आशा गमावलेली होती, अशा त्या लोकांमध्ये तुझी सेवा करणारा, तुझ्यावर प्रेम करणारा पौल जेव्हा होता, तू त्याला दर्शन दिलंस. तू त्याला तुझी योजना कळवलीस. तुझा उद्देश काय आहे त्याला तू दाखवून दिलंस. तू त्याला अभिवचन देऊन त्याला तू हिम्मत दिलीस. निराश आणि व्याकुळ मनामधून तू त्याला बाहेर काढलंस. कदाचित आम्ही मरून जाऊ हा विचार त्याच्यापासून तू दूर केलास व तू तुझी इच्छा पूर्ण केलीस. त्यांना किनाऱ्याला पोहोचवलंस. राजांच्या समोर तुझी साक्ष देण्यासाठी तू त्याला उभं केलंस. देवा, तू अद्भुत असा परमेश्वर आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी कल्याणकारकच ठरतात. देवा, हे वचन तू पूर्ण केलंस. देवा, हे सत्य आणि ही वास्तविकता समजून घेणाऱ्या आमच्या प्रत्येक भाऊ आणि बहिणींना पिता, सर्व निराशेमधून, चिंतेमधून, सर्व प्रकारच्या व्याकुळपणामधून देवा आजच बाहेर काढून तुझे साक्षीदार बनून जगण्याचं सौभाग्य त्यांना दे व धैर्याने जीवन जगण्याचं सहाय्य तू कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन.